जातोय आत बरं का. पहिलं तर आपण आलेमध्ये बॅग ठेवले, जर्किंग काढू, सामान पण काढून थोडीशी ब्रेश होतो मग भेटू फ्रेश. आता फॅन बंद करू, आवाज येते आणि काम आहेत इथे काढू. पहिलं सामान घ्यायचं, पहिलं लाईट बंद करू. मग आपलं साहित्यामध्ये चला बाहेर जाऊ. पण आलो बघा, एंट्री मारलं मध्येच होतं, म्हणजे जेंजुरीमध्ये होतो आपण. जे मध्ये होतं कोणीच नाही बघा, फक्त ट्रेनर आहेत बरं. आणि आपलं सामान घेऊ काढले. तर आपला आज एपिसोड कितवा आहे, काय एपिसोड आहे 31वा. तुम्हाला चॅलेंज माहीत आहे काय, हँडस्टँड चॅलेंज आहे. ला 1 महिना कंप्लीट, म्हणजे 1 महिना कंप्लीट झाला. पण घ्या की आपले 30 एपिसोड कंप्लीट झाले ना, मला 1 महिना कंप्लीट झाला आहे. 31वा एपिसोड. फरक पडतो, थोडं फरक पडतो बरं. प्रॅक्टिस बंद नाही करायची, तीच महत्त्वाची आहे. परत मी मारणार आहे बघा लेग. ती कोणती मशीन मारणार ती तुम्हाला दाखवतो बघा. पण ही मशीन मारणार आहे, ह्याची 4 सेट मारणार. स्मिथ मशीन पण मारणार, फक्त 2 सेट मारणार. आणि हे पण फक्त 2 सेट मारणार. ही एक मशीन घेणार. तरी चला आता आपण पहिलं वॉर्मअप करून घेऊ. Sorry ass DJ. You can get some. तर आता झालं आपलं वॉर्मअप कंप्लीट. लेग मारणार आहे, जेवढं सांगितलं मी तेवढंच मारणार आहे, जास्त का नाही. पण काढू नाही मारणार. लेग मारल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये एनर्जी नसते, म्हणजे पायामध्ये एनर्जी नसते. तुम्ही मारून काढू बरं का शकतो मी. आणि ॲप लेग मारू तर मारू, म्हटलं तर मी मारू शकतो. पुढल्या पुढे काय होते का नाही तर भेटू आता लास्टला. हां, वातावरण बघा कसं आहे. सूर्य बाबा नमस्कार. हां, मग ती आतमध्ये गरमी होत होती आणि वरी थंडी वाजते. असं आहे काम. तर मी थोडं बसतोय, बसून बोलू आपण. मला म्हणाल तर आपण कंप्लीट झालं, पूर्ण भेटेल. फक्त गाडी 5 मिनिट मारलं. स्पीड होती 5च फक्त, जास्त नाही मारलं. पण मारलं, स्पीड मारलं. टोटल बघा 7.5 झाले. तर आपण ॲप्स ह्याच्यामध्ये मिक्स करू आणि चॅलेंज कंप्लीट करू. 5 मिनिट मी मारल्या तर मला घाम बिम काहीच नाही आला, पण मोकळं वाटते हा बरं का. हिंदू पुशअप मारतो रेग्युलरली. हिंदू पुशअप मारल्यानंतर आपली पूर्ण बॉडी रिलॅक्स होते, म्हणजे पूर्ण बॉडीला कळते की नेक्स्ट आपण काय करणार काय नाही. हिंदू पुशअप घेऊ. कसा आहे, बरा आहे का तुमचा? तर बरं आहे. आपण वापस आला आहे का, आपण भेटणार तो संध्याकाळी. आता भेट सकाळी. रात्री मला का झालं, उठा म्हणलं 6 वाजता, झोपलं 7:30ला. वेब प्रोटीन घेतला आपलं आणि झोपलं मी 7:30ला. प्लॅन असा होता की ह्याला उठाव, जेवण करावं, मग आपण एडिटिंग करावं. असं नाही झालं. अरे कुठलं मी आता सकाळी उठलो हो का, समोरजण केलं नाही, एडिटिंग झाली, काही नाही झालं. सकाळी 4:30ला उठलोय की काल माझं अंगच जास्त दुखत होतं. झोप अशी झोपली ना आपण, एक 8 तास तर झोप कंप्लीट झाली बघा. आपण झोपलं 7:30, 8, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30 आपले 8 तास झोप झाले. एकदम भारी वाटते मला. आता तर सीन तसंच झाला. जेवलो पण नाही आणि काहीच नाही केलं. झोपलो ना असं आपण डायरेक्ट आत्ता उठलो सकाळी 4:30ला. कसं माहिती आहे का तुम्हाला, कालच सांगितलं असेल मी सांगितलं वाटतं. टाइम भेटलं तर सांगू. पहिला सेट बघू आपण. तर तुम्हाला सांगतो पहिलं एक्सरसाइजचं नाव काय मी तुम्हाला माहितीच असेल. तर वॉल हँड स्टँड पुशअप. तर हा आपली पहिली एक्सरसाइज आहे. तरी चला पहिलं सेट बघू.
मी पहिला सेट बघितला असेल, मी पण बघितला आहे, कारण की लांबून शूट घेतलं मी. बघितलं बघा, हात माझा जास्त लांब दिसत होता, काही नाही, फक्त लांबून दिसत होतं. आणि आपण बघा सेट, मला असं वाटतं की आपण वॉल हँडस्टँड पुशअप चुकीचं मारतो. आपल्याला डोकं जमिनीला टिकवायचं होतं. हा प्रॉपर हँड पुशअप आहे, वरच्या वर घेत होतं. चूक अजूक सापडली बघा. हँडस्टँड मध्ये होईल तेवढं खाली जायचा प्रयत्न कर. मारले एवढं दिवस, त्याच्यानंतर मग मारलं 4 मारलं. ताकदीचा विषय म्हणलं तर बघा, पण गाडी 5च मिनिट मारले. सांगितलं असं तुम्हाला थंबनेल मध्ये 5च मिनिट मारले. आणि सायकल पण 2.5 मिनिट मारले. ते 7च मारले. घाम पण नाही आला मला. थोडा आळसपणा वाटत होता पहिल्या सेटला नाही, पूर्ण वर्क एक्सरसाइजेस मला आळसपणा वाटलं. मी कस तरी दिवस काढलो. कस तरी नाही, कारण की मला कधीच बोलतं काल फटाफट मारून निघालं. आपल्याला पण टाइम नाही भेटला. माझी बोलायची इच्छाच नव्हती, कारण की लेग मारला ना, लेगच्या दिवशी आपली वाट लागते. मला 100% माहित होतं. मला म्हणतच का होते काय, कारण की लेग असं मारलं ना, खरं सांगायला भावानं, काय लेग मांड्या असतात, कारण की सगळी आपली ताकद इथूनच भेटते. एनर्जी मला असं बोलावं सुद्धा वाटत नव्हतं. पहिला सेट तर एकदम नको वाटलं होतं मला, सांगतो तुम्हाला, नको वाटलं होतं. पहिला सेट मारला, प्रॉपर मारला. तर दुसरा सेट बघून घ्या. तर तुम्ही बघितला असेल दुसरं सेट, थोडं क्लोज घेतलंय, प्रॉपर मारले. थोडा हात वाकडा वाटत होता, मग हात उजवा थोडा लांब वाटत होता. क्लोज घेतला आपण, काय नाही मारला आपण. 4 मारला. एनर्जी वाटली दुसऱ्या सेटला, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तर चला दुसरे सेट बघून घ्या. आपण जेवणच नाही केलं तर आता ताण लागते मला जास्त. प्रत्येक 1 मिनिटाला पाणी पितोय, 5 मिनिटाला पाणी पितोय, तर बॉडी माझी पाणी मागते आणि कंटिन्यू बार पितोय. तिसरं सेट बघितलं मी आत्ता, पण बघितला असं तिसऱ्या सेटमध्ये बघा, माहिती आहे का, मुलं चौथ्या सेटला, म्हणजे चौथ्या रॅपला, कारण की 3 सेट प्रॉपर मारलं, इझी पण गेले. त्या सेटला मला असं विचार आला, आपलं लक्षच राहत नाही. माझं लक्ष पण नव्हतं काल, माहिती आहे का. मी खाली चाललं, मला भीती वाटली का, माझं ओल्ड फिरायला ते, माझे डोळे करायला ते, बोलत चालते की, तर प्रॉपर मार नाही गेला तर पडेल. 3 रॅप तर प्रॉपर मारलं, आणि प्रॉपर मारलं तर पडतं, हाफ मारलं तर नाही पडत. हा विचार केला की हाफच मारू आपण. मी पण जाणं गेलं तर तिने मी खाली गेलो, म्हणलं खाली पहिलं, आणि नंतर खाली जायलाच नाही आले. हा वाटत होती काल दिवसच एकदम वाट लागले दिवस. तर आपला तिसऱ्या सेटचा असं झालं, म्हणजे कसं माहिती आहे का, मागे होते काही सांगता येत नाही. मध्येच मी भिवलो. 5 मारायची जागी आपण 3.5 मारलो, फुल मारलं, आणि 1 अर्धा हाफ मारलं. अशी वाट लागते ना बाबा. हँडस्टँड हाड आले, पुढे लवकर आपण हँडस्टँड होल्ड करायला शिकलो, पुशअप मारायला शिकलो. पुढले आपल्याला असंच येते, कारण की मेन पॉईंट हेच आहे, आपल्याला तोडणं गरजेचं आहे. आपली झाली पहिली एक्सरसाइज कंप्लीट. एक्सरसाइजला मी पहिला ब्रेक घेतो नंतर भावांनो. तर आता आपण ब्रेक घेतला आहे. तर पहिली एक्सरसाइजचा क्लोजअप झाला. आता ओपनिंग करू दुसऱ्या एक्सरसाइजची. तर बघा, दुसरी एक्सरसाइज आहे हँड स्टँड होल्ड. तर तुम्हाला माहितीच आहे हँड स्टँड होल्ड किती महत्त्वाचं आहे. सेट बघून घ्या पहिले. बघितलं असेल तुम्ही पहिलं सेट आपल्याला येते का नाही
ती तुम्हाला माहीत असेल. ना तुम्ही पहिल्या सेटला मला काय झालं तुम्हाला खरं सांगतो, खोटं नाही बोलत. माझ्या अंगामध्ये भीती होती, माझे डोळे पण असं जसे करायला फडफड करायला. मी थांबलेलं हातावर मला भीती वाटली. भीतीने माझं फोकसच राहण्यात गेलं. त्यामध्येच माणसाला भीती पण कसं माहिती आहे का मला वाटलं त्याच्यामध्ये, कारण की माझ्या लेगमध्ये तर काही ताकदच नव्हती, मेहनत तर भरपूर होती. गेलो, भीती वाटली, मी मला काहीतरी होईल, खाली यायचं. असंच करायचं नाही. एक बार थांबलं की मी 5 सेकंद थांबला असेल, नंतर नाही. माणसाच्या अंगामध्ये भीती घुसली नाही, लवकर बाहेर निघणं अवघड आहे. काल रिझन बघा, अशी माझी झोप नाही झाली. तो झोपलं मी, तोच मला काल असं झालं. सेटला मला भीती वाटली नाही, तर आपला असंच वाया गेला. चला दुसऱ्या सेटला तरी करू झालं. तर पहिलं सेट बघून घ्या, मी पण बघतो. बघा, झोपणं महत्वाचं आहे. की मला काल 4 तास झोपल्यामुळे माझं बस एकदम बॅड लक गेला नव्हतं. मला भीती वाटत होती, भरत झोप पूर्ण झाली माझी. बघू आपलं काय होते का. आणि दुसरं सेट बघितलं, पण ट्राय केलं, नाही आलं. शेम तसंच झालं, तर भीती फोकस होऊन गेलं आणि पण काही कळलं गेले, त्याने लक्ष नव्हतं. काहीच आलं नाही काल सेटला, पण नाही आलं. पडायचं, थांबायचं, पडायचं नव्हतं. भीती वाटली म्हणून लक्षात नव्हतं. जे झालं ते जाऊ द्या. अंडी आहे, जायचंच, धमाल करायचं. आज पुढं का होतं आणि पुढलं का नाही बोलायचं, नाही आज जायचं. आणि देवाचं प्लॅन नाही ठेवलं मी. थोडं एडिटिंग करून अपलोड करून भेटला टाइम 6 वाजता तर जाऊ. दुसरं सेट बघा. तुम्ही बैठला असाल तसंच झालं. त्याची भीती वाटलं का फोकस नाही राहायचं. मला हा कंटाळा आला. तिसरं काय करावं काही कळना. आपली गलती आहे, आपण 4 तास झोपल्यामुळे आपलं फोकस नव्हतं, आपल्याला भीती वाटते. लक्षात ठेवा भावांनो, तुम्ही 6 ते 7 तास झोपा. जे तुम्ही करणार आहे ना त्याच्यावर तुमचं लक्ष राहत नाही, तुमची बॉडी थकते, तुमचं लक्ष राहत नाही आणि तुम्हाला भीती एक वाटते, महत्वाची आहे. तर मी झोपलो नाही, हा पहिला शिक्षा भेटली आज. की आपण काल ना जेवण नाही केला, पाणी नाही केला, वर्कआउट बरोबर नाही द्या, शरीराला आराम देईल तरच आपण पूर्ण वाट लावून घेतली स्वतःचीच. तर आता इथून झोपायचं कंपल्सरी. 7:30ला झोपलं तर 10:30ला उठलं, सकाळी डायरेक्ट 4:30. ती झाली आहे. दुसरी एक्सरसाइज कम्प्लीट झाली, तर थोडा ब्रेक घेऊन बॅक अगेन. तर काय बोलावं तरी तिसऱ्या एक्सरसाइजचं तुम्हाला नाव सांगतो, नाव बनायचं आहे स्पाइक पुशअप एक्सरसाइजचं नाव आहे. तर बघून घ्या. पहिला सेट बघितला असेल थोडं मारलं, कारण की आपली बॉडी पाय अशी होती, म्हणजे कसं माहिती आहे आपली बॉडी अशी पाहिजे. त्या करत थोडी आपण अशी झाली, फक्त कमरेची वरी थोडी बॉडी अशी झाली. तर पुशअप मारताना तसं झालंच पाहिजे. तर तेवढं मला असं वाटतं की आपण काही चुकीचं नाही मारलं, तर मी 10% चुकीचं मारले, मान्य करून 6 मारलं बरं का, फक्त की चुकीचं मारलं मला वाटतंय. दुसऱ्या सेट बघून घ्या. काय झालं काय नाही, काल बी तसंच झालं, परवा तसंच झालं, पण तसंच झालं.
झोप मारला आणि मोकळं झालं. काय चाललंय काही कळ नाही. दिवसच खराब गेला आपला म्हणजे गेला. गलती आपल्याकडे आहे 4 तास म्हणून आपल्याकडे दिवसाची पूर्ण वाट लागली. राग येते स्वतःवर. गलती नाही करायची. ती केली ते केले. गलती नाही करायची. दुसऱ्या सेट मध्ये गलती काय झाली सेम जसं पहिला सेट मारलं दुसऱ्या सेट तसंच मारलं. रॅप 9 मारलं. दुसऱ्यात काही फरक नाही. बरं तिसरं बघून तर तुम्ही बघितलाय पूर्ण आपण अँगलच पूर्ण लांबून शूट घेतले. ॲडव्हान्स पाईपला फक्त असं वाटलं तर पैसे आपण 5च मारला. असं मला वाटते 5% चुकलोय. फक्त आपल्या कमरेची बॉडी पूर्ण वर पुढे गेली. बॉडी अशी पाहिजे म्हणजे अशी पाहिजे बघा. अशी पाहिजे म्हणजे थोडा असा हात सरळ वाक अशी पाहिजे बॉडी. ही अशी झाली. जागेवरच होतं अशी झाली. फक्त पाय थोडं मागे गेल्यामुळं गेले वाटतं असं मला वाटते. आणि काळजी घेऊ. तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. ते घेऊ आणि भेटू लास्ट एक्सरसाइजला. काय बोलावा काही बोलायला शब्द नाही राहिला. तो असतो ना आपला मूड काहीतरी अलगच राहिला असता. पुन्हा महत्वाचं आहे 6 तास तरी झोपा. माझ्या मते 6-7 तास तुम्ही कंपल्सरी झोपा. तुम्हाला 8 तास नाही भेटले 6.5-6 तास 7 तास तरी झोपा. जो फोकस राहील. सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही चालू करण्यापूर्वी मारा. कंपल्सरी रनिंग मारा. कंपल्सरी तुम्हाला सांगतोय तुम्ही वॉर्मअप ना करा. कार्डिओ महत्वाचं आहे कारण की कार्डिओ आपल्याला ताकद देते. फोकस देते. भीती एक मोडते. 3 का 2 कर म्हणजे ताकद झाली ओढली आणि फोकस हा आपल्याला भेटतात कार्डिओ पासून. कारण की माझ्यासोबत असं झालं. लक्ष ठेवा बरं का. कार्डिओ मारा. कार्डिओ मारा. तुमचे फायदे लक्ष राहील. भीती मोडल. एनर्जी भेटेल. तुम्हाला सांगतोय जसं माझ्यासोबत होते तुम्हाला तसं सांगतोय. खोटं नाही बोलत. चालू करण्यापूर्वी रनिंग मारा. जाईस तर नाव सांगतो फ्रॉग स्टँड. काही नाही सांगासारखा तसं काही राहिलंच नाही काल फक्त स्टँड बरं का. दहा का 12 सेकंद थांबलं की नकोच वाटलं. तर असं नकोच वाटलं तर कालचा दिवस. कारण की माझी पूर्ण बॉडी थरथर कापत होती आणि मी फक्त 10 सेकंद थांबलं. गेलं सगळं पाण्यात. म्हणतो नकोच वाटलं तर कवा करून घरात जावं. कवा करून घरात जावं. आणि मी तसंच केलं. काल मी बरं तसंच विचार केला. कारण की माझी पूर्ण बॉडी थरथर कापत होती आणि लेग मारलं तर पूर्ण वाट लागून गेली आणि झोप पण नाही झाली माझी. तुम्हाला सांगितलं भरपूरदा 4 तास झोपलोय आपण. एकदम बॉडी थरथर कापलं. ते नको म्हणजे कसं माहिती आहे नकोच वाटलं होतं मला का. तर मी आपण केलं ते फक्त 10 सेकंद थांबलं. तर आपल्यासाठी कालचा दिवस पूर्ण वाईट गेला आहे. दुसरा सेट बघून घ्या काय. दुसरा सेट बघितलाय तर सेटचा पूर्ण आराम दुसऱ्या सेटला काढला. मला असं वाटतं 20 का 25 सेकंद थांबलं सेटला बरं का. पुन्हा राग काढला आणि एकदम प्रॉपर थांबलं. मला मी पण बघितलं तेव्हा पण लक्षात होतं माझ्या. पुन्हा राग काढला आणि थांबला 25 सेकंद. सेटला प्रॉपर थांबलं 25 सेकंद. कुठे काही प्रॉब्लेम नाही आला. पूर्ण राग काढला. वाटतं फॉर्मवर आले 20 संपायच्या टायमाला. असं वाटतं मला फॉर्मवर आलं असं वाटलं मला आणि खुश झालो थोडं. या जमलं मला म्हणजे कसं मला जमलं. मग तुम्ही तिसरा सेट बघून घ्या बरं का. तिसरा सेट बघा यालाच पाहिजे. बघितला की कवा असं होते. मोटिवेशन भेटलं ना आपण थांबतो. मोटिवेशन नाही भेटलं मोटिवेशनची काही गरज नव्हती. झोप पण नाही झाली